मुंबई पालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढणार ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार. TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती. दिल्लीत स्थानिक विषयावर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाही. भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं. महायुतीत फोडाफोडीचे वाद संपले, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय. रवींद्र चव्हाणांकडून इन्कमिंग सुरू असेल तर फडणवीस बघून घेतील, शिंदेंचं भाष्य. ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकेल, मुंबई पालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं काहींना पटलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर विरोधक ज्योतिषाकडे जाऊ लागले, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नागपूरमधील उमरेडच्या प्रचार सभेत वक्तव्य. माझ्या मुलीची आत्महत्या नाही, तिला मारलं. 2021ला एका महिलेचा गर्भपात, फाईलवर अनंत गर्जेचा पती असा उल्लेख. डॉक्टर गौरी गर्जेच्या नंतर पालवे कुटुंबियांचा आरोप. पंकजा मुंडेंनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची घेतली भेट. गौरीच्या आत्महत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन. अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, अनंत गर्जेची चूक असेल तर त्याला वाचवणार नाही. डॉक्टर गौरी पालवेच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराची आरएसएसवर टीका. तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. प्रसिद्धीसाठी कुणाल कामराची वात्रट वागणूक, कुणाल कामरानं मर्यादेत राहावं, कामरावर कडक कारवाई व्हायला हवी, प्रवीण दरेकर यांचा इशारा. कुणाल कामरासारख्या लोकांना संघ आणि भाजपचे कार्यकर्ते जागा दाखवण्याचं काम करतील, नवनाथ बन यांची टीका. तर दरेकरांचाही कामराला मर्यादेत राहण्याचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्ट शुक्रवारी अंतरिम आदेश देणार. बाठी आयोग घटनापीठाच्या निर्णयापुढे न जाण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना. 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये सभा असणार. मुख्यमंत्री अजित पवारांची आज बुलढाणा, खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा इथे सभा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका. शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार. वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये सभा होणार. देशाचं 2500 वर्षात विघटन झालं. सम्राट अशोकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विघटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता. आरएसएस तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही. आरएसएस संविधान वाचायला आणि मानायला तयार नाही, त्यांना आम्ही दहशतवादीच म्हणणार. सुजात आंबेडकरांकडून आरएसएसचा दहशतवादी उल्लेख. अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री. बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला. तर प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो, मात्र इतर नेत्यांबाबत अजित पवारांनी असं वक्तव्य करू नये, शिरसाट यांची प्रतिक्रिया. जास्त निधी एका शहराकडे वळवला जात असेल तर बाकीच्या शहरांचा विकास कसा होणार, लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांना सवाल. अजित पवारांवर बारामती इतकीच महाराष्ट्रातील इतर शहरांचीही जबाबदारी, लक्ष्मण हाकेंचा टोला. राज्याच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात. मुख्यमंत्री ठरवतात चाव्या कुणाकडे द्यायच्या. केव्हा तरी गैरसमज दूर करावा लागेल. रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच. विकासाची काळजी करू नका. कोल्हापुरातील प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना डिवचलं. तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचे. रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांनी बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून काम केलंय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यानं मतदारसंघाचा विकास जास्त होतोच. निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. आपल्याकडे नगर विकास खातं, त्यात माल आहे. 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा.
भाजप नेते प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरेंवर आणला हक्कभंग. सूर्यकांत मोरेंनी राम शिंदेंवर केली होती टीका. 2 डिसेंबरनंतर सूर्यकांत मोरे यांना लेखी स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना. धनंजय मुंडेंना कराडबद्दल फारच खंत वाटत असेल तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा. आमदार प्रकाश सोळंकेंचा आमदार धनंजय मुंडेंना टोला. मुंडेंनी प्रचार सभेत काढली होती कराडची आठवण. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकच. मुंडेंनी सिद्ध केलंय. धनंजय मुंडेंमुळेच कराडची गुंडगिरी फोफावली. निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी. अंबादास दानवेंची टीका. भाजपनं पराभव केल्याचं शहाजी बापू 1 वर्षानं सांगत आहेत. दुसऱ्या दिवशीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. शहाजी बापूंच्या आरोपांवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला डाग लागेल असं माझ्याकडून काही होणार नाही. अंधारेंच्या ट्विटवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पदाची सामंत यांची सुप्त महत्वाकांक्षा उघड केल्यानं त्यांचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? सुषमा अंधारेंनी केलं होतं ट्विट. एवढ्या एजन्सी घेऊन तुम्ही भाकर खाता की नोटा? मंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता अशोक चव्हाण यांना टोला. नांदेडमधील प्रचार सभेत शिरसाटांचा टोला. सत्तेतून पैसा सत्ता असं चव्हाण परिवाराचं सूत्र. 72 वर्ष चव्हाण परिवारानं भोकरमध्ये काहीच केलं नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा भाजपच्या अशोक चव्हाणांवर आरोप. हिंगोलीत मटक्याचा दारूचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगर यांच्या माणसाला निवडून द्या. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका. मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटतात. शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा गर्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल. एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांची उद्धव ठाकरेंवर टीका. विवेक कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली. आता मतभेद नाही. विवेक कोल्हे यांच्या नाराजीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. तरुण नेतृत्वानं उथळपणा कमी केला पाहिजे. राधाकृष्ण विखेंचा विवेक कोल्हेंना सल्ला. एकनाथ खडसे आणि महाजन यांच्या वादात माझं सँडविच होतं. एकनाथ खडसे माझे सासरे आणि महाजन वडिलांसारखे. गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्या वादावर मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. धुळे महापालिकेची प्रारूप मतदार यादीत चुकीची. आयोगाची बदनामी आणि दिशाभूल केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. ठाकरेंच्या सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेसाठी भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आव्हान राहणार. भाजप उमेदवार मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. मतदार आमच्या बाजूनं राहणार असंही वक्तव्य. अंबरनाथमधील शिंदेचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग धल यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. बीडमधील ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांचा भाजपमध्ये प्रवेश. योगेश क्षीरसागर आणि शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. संदीप क्षीरसागरांवर नाराजी व्यक्त करत दिला होता राजीनामा. महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र. 15 दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी. मुंबईत 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर. मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही दुजोरा. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार. राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल. निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा. प्रवीण दरेकर यांचा सल्ला. उशिरा का होईना भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी मतदार यादीतील घोळ मान्य केला. विरोधकांबरोबरच सत्ताधारीही मतदार याद्यांवर आक्षेप घेत असेल तर निवडणूक आयोग ही निवडणूक जनतेवर का लादतोय? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सवाल. जळगावमधील मनपाच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ. याद्या पूर्णपणे अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका आयुक्तांना निवेदन. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नवनीत राणांकडून पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त. तर तुमच्या आशीर्वादानं नवनीत राणा माजी खासदार राहणार नाही. फडणवीसांकडून राणांना राज्यसभा खासदारकीचे संकेत. उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार. मालवणच्या भाजप उमेदवार शिल्पा खोत अचानक मराठावरून ओबीसी कशा झाल्या? निलेश राणेंचा सवाल. तर निलेश राणेंची मला त्यांच्या पक्षातून लढण्याची ऑफर होती. आरोपांनंतर शिल्पा खोत यांनी राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली. राहुल गांधी आमचे स्टार प्रचारक असून ते जिथे जातील तिथे आम्हाला यश मिळतं. वेंगुर्ल्यामधील एका जाहीर सभेत नितेश राणेंची राहुल गांधींवर टीका.
नातवासोबत फेरफटका मारताना इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात. निर्मला गावित गंभीर जखमी. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणीही धमकीला घाबरू नका. धमकी देऊन कुणीही विकासाचं राजकारण करू नये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री मकरंद पाटील यांच्यावर नाव न घेता टोला. घरातली पोरं भटकली आहेत, उद्या परत नक्की येतील. भटकणाऱ्यांच्या मागे जायचं नाहीये. प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवार गटाविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना टोला. आघाडी तयार होण्यासाठी अनेक अडचणी आल्या. नगरपंचायत मंदिर असून लोकांची कामं व्हायला हवी. सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांची प्रतिक्रिया. सावंतवाडी नगरपालिकेसाठी भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांना केसरकर पाठिंबा देतील असं वाटलं होतं. नितेश राणेंचं वक्तव्य. तर केसरकर आमच्याच सोबत, ही अंदर की बात आहे. नितेश राणेंची प्रतिक्रिया. साताऱ्यात भाजपनं युती धर्म पाळला नाही. युती धर्म पाळायला आम्हीही बांधील नाही. रणजित भोसले यांचं वक्तव्य. शंभूराज देसाईंनी आदेश दिल्यास भाजपच्या नगराध्यक्षाला मतदान करण्याबाबतचा निर्णय शिवसैनिकांचा असेल. भोसले यांची माहिती. बीडमध्ये अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना लक्ष्य केल्यानंतर क्षीरसागर यांच्या पवारांना प्रत्युत्तर. पक्ष माझ्या नाही, त्यांच्याच काकांचा आहे. अजित पवारांनी त्यांच्या काकांचा पक्ष नीट सांभाळावा. क्षीरसागर यांचा टोला. कोल्हापुरात 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल. जिथे आघाडी तिथे आमचीच लोक. धनंजय महाडिक यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचा प्रभाव कमी झाल्याचाही दावा. काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीये. ते स्वतःला केंद्र आणि राज्य पातळीवर ज्येष्ठ नेते समजतात. राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणी महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख यांचा तडकाफडकी राजीनामा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण. काही दिवस सिक लीव्हवर आहे. माझी तब्येत आधी सुधारली पाहिजे, मग दुसऱ्यासाठी झटू शकतो. राजीनामा नाकारल्यानंतर सलील देशमुख यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर आव्हान. जयदत्त क्षीरसागर यांचा काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश. जळगावच्या पारोळा नगर परिषदेत महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणात. पारोळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या सेनेसोबत युती. खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर. नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दादा भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या अंमळनेरमध्ये सभा. बारामतीत बसपा उमेदवाराच्या प्रचाराच्या बॅनरवर मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो. बॅनरवर लक्ष्मण हाकेंचाही फोटो. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्या बॅनरची चर्चा. पंढरपूर नगरपालिकेत उमेदवाराच्या चिन्हावरून गोंधळ. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह दिल्याचा आरोप. भाजपच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप. काही राजकारणी आहेत जे जातीपातीचं राजकारण करतात. जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या. नाना पाटेकर यांचं आवाहन. मुंबईत ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाचं माजी खासदार राजन विचार यांच्या मुलीशी विवाह संपन्न. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथे विवाह सोहळा संपन्न. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लावली हजेरी. पुण्यात जयंत येरवडेकरांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी. राज ठाकरे, माधुरी मिसाळ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही हजेरी. वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल. विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जारी. प्रसूत महिलेला रस्त्यावर सोडणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचं निलंबन. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई. पालघरमध्ये चालकानं रस्त्यातच सोडल्यानं प्रसूत महिलेची पायपीट. साताऱ्याच्या विजयनगर गावात मद्यधुंद तरुणीनं कराडपाटण मार्गावर धिंगाणा घातला. दारू पिऊन तरुणीनं वाहनं अडवत गाडीच्या बोनेटवर चढत केली स्टंटबाजी. घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प. तालुक्यातील नेरळमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना. वॉन्टेड गुन्हेगाराचा एकावर गोळीबार. सचिन भवर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटल्याचे प्रकरण. मॅनेजरला लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विदेशी सिम कार्ड रॅकेटचा पर्दाफाश. 472 सिम कार्ड जप्त. विदेशी पोलीस असल्याचं भासवून नागरिकांची फसवणूक. धुळ्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक. 3,42,000चा मुद्देमाल जप्त. API किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई. वसईच्या दिवनमान परिसरात वायुगळती. क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं वायुगळती. श्वास घेण्यास त्रास झाल्यानं एकाचा मृत्यू. 19 जण बाधित. पुण्यात PMPMLच्या बसला आता अग्निसुरक्षेचं कवच. PMPML मधील सर्व बसेसचं फायर ऑडिट केलं जाणार. पुण्याच्या खेडमधील निमगावमध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.
अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळले. बिबट्याचे बछडे वन विभागाच्या ताब्यात. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंजरा लावण्याची मागणी. मानव माकड संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून एसओपी जाहीर. उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडणार. मानवी वस्तीपासून 10 किलोमीटर दूर वन परिक्षेत्रात सोडलं जाणार. मुंबई पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत जमीनदोस्त होणार. गुन्हे शाखेची 117 वर्षापूर्वीची इमारत जमीनदोस्त होणार. ऐतिहासिक इमारतीच्या पाडकामाला 26 नोव्हेंबर नंतर सुरुवात होणार. उत्तम ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटींचा निधी. एमएमआरडीएला प्रकल्प अंमलबजावणी शासन मान्यता देणारा निर्णय जारी. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांमध्ये 11 लाखाच्या वर दुबार नोंदणी. 227 वॉर्डांमध्ये 11,01,505 दुबार मतदार. पुण्यात पुलाचं काम करणाऱ्या कामगारांच्या हलगर्जीपणा. वारजेमधील मुठा नदीवरील पुलाच्या कामातील धक्कादायक प्रकार. उंचावर चढून काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची खबरदारी घेतलं नसल्याचं समोर. गंभीर हवा प्रदूषणामुळे राजधानी गुदमरली. दिल्लीतील आनंद विहार परिसरातील प्रदूषित हवेचा व्हिडिओ समोर. गायक जुबिनचा अपघात झाला नाही, हत्या करण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा विधानसभेत गंभीर आरोप. कर्नाटकातील विविध ठिकाणी अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी छापे. कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक सुभाष चंद्रा यांच्या धारवाडमधील घरासह अनेक ठिकाणी छापे.